नमस्कार मित्रांनो, सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आज मित्रांनो बरोबर मैत्रिणींनाही म्हणतो, कारण अनेक ठिकाणी जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा काही महिला भेटतात, म्हणतात आम्ही पण ऐकतो, तुम्ही कधी मैत्रिणी म्हणत नाही। तर ती तक्रार आज ऐकायला नको म्हणून मैत्रिणी म्हणतो। खरं तर सुधीरने मानपत्र वगैरे लिहिलं आहे। मी किती उडाण टप्पू आहे सुधीरला माहिती आहे। आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे परिचित आहोत, पत्रकार नंतर झालो। मोकाशी पण इकडे आलेला आहे, माझा अगदी 60च्या दशकातला बँड्रा स्कूल अपार्टमधला सहकारी मित्र, मला ज्येष्ठ होता। आणि मी त्या काळात 60च्या दशकात डोंबिवलीला आलो तेव्हा डोंबिवली नसायची, तेव्हा फक्त डोंबिवली पूर्व असायची, डोंबिवली पश्चिम नव्हतीच। म्हणजे डोंबिवली पश्चिमची तेव्हाची माझी ओळख म्हणजे पुबा भावेंचा बंगला होता आणि विक्रम भावे हा त्यांचा पुतण्या होता। तो आमच्या रवी मोकाशी किंवा दिलीप गोडबोले हा माझा एक मित्र डोंबिवलीचा। त्या दिलीप गोडबोलेमुळे मी पहिल्यांदा 67 साली डोंबिवलीत आलो आणि तेव्हाची डोंबिवली ही माझ्या आठवणीप्रमाणे टिळक चित्रमंदिर ते SV जोशी हायस्कूल एवढीच होती। या बाजूला रेल्वे आणि या बाजूला पुढे MIDC पर्यंत होती। म्हणजे डोंबिवली पूर्व आणि मानपाडा रोड एवढीच डोंबिवलीची ओळख होती तेव्हा। आज डोंबिवली जी पसरली, मी आत्ता आलो त्या शिळ फाट्याकडून आणि ती बघून डोंबिवलीची गंमत वाटली मला। हीच ती डोंबिवली असं खरं वाटत नव्हतं। पण काळ कसा बदलतो मित्रांनो। इथले आमदार होते त्या काळात, कल्याण एकच मतदारसंघ होता विधानसभा, त्याच्यातच डोंबिवली यायची। आणि ईशान्य मुंबईचा मतदारसंघ होता एक, कल्याण आणि ठाणा, एक एक विधानसभा। आज तेच एक एक लोकसभा मतदारसंघ झाले। म्हणजे विस्तारलं किती बघा तुम्ही। आणि विस्तारता विस्तारता माणसं बदलत जात असतात, येत असतात। आमचे रामभाऊ कापसे हे सर माझे, म्हणजे मी तुम्हाला पटकन गंमत वाटली असेल उडाण टप्पू म्हटल्यानंतर, कापसे माझे रुपारेल कॉलेजमधले प्राध्यापक होते। आणि एकदा त्यांनी, मी असाच वर्गात गडबड करत असल्यामुळे माझा आयडेंटिटी कार्ड जप्त केलं होतं। आता परत मागायची हिंमत नव्हती। मग मी कापसे सरांना पुढच्या पिरियडला इतके प्रश्न विचारले की अख्ख्या पिरियडमध्ये त्यांना धडा शिकवता आला नाही। आणि ते त्यांनी इतकं लक्षात ठेवलं होतं की म्हणाले, तू वर्गात गडबड केलीच चालेल पण प्रश्न विचारू नकोस। म्हणजे मी उडाणटप्पू होतो, सुधीर सांगेल तुम्हाला, हे सगळी माणसं सांगतील। म्हणजे त्या काळात माझ्याबरोबर जे कॉलेजला होते त्यांचा विश्वास बसणार नाही, हाच तो भाऊ आहे म्हणून। पण तो भाग असतोय। आणि मला आणखीन एक आठवण सांगितली पाहिजे। आम्ही 95मध्ये एक कार्यक्रम होता, असाच एक सत्कार समारंभ होता। आणि योगायोग असा, मी आणि कापसे सर आम्ही दोघे वक्ते होतो। तर सत्कार मूर्ती राहायला बाजूला, सर माझ्यावर बोलले आणि मी सरांबद्दल बोललो। आणि माझी मुलगी तेव्हा अगदी लहान होती, ती हट्टाने आईला घेऊन आली मला बाबाचं भाषण ऐकायचं म्हणून। तर मी मग सरांची ओळख करून दिली। तर सरांनी एक मस्त गोष्ट सांगितली, तिच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटलं बापाचे सगळे गुण घे पण बापासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणाले। तर ह्या सगळ्या इथल्या आठवणी आहेत मित्रांनो। खरं तर श्रीकांत आहे, सुधीर आहे, सिद्धय आहेत, मी पत्रकारच होतो। पण पत्रकारांनी कुठच्याही पुढाऱ्याचं कौतुक करावं असं होत नाही मित्रांनो। ज्यावेळेला 4-4 पत्रकार एकाचं कौतुक करायला येतात तेव्हा ती गोष्ट अपवादात्मक असते। मी नेहमी म्हणतो की एखादी वरात चालली आहे, एखादी मिरवणूक चालली आहे, अशा वेळेला तुम्ही त्यातला झगमगाट बघता, नाचणारे बघता, वाजवणारे बघता, पण तिथे असलेल्या पोलिसाला हा झगमगाट बघायचा अधिकार नसतो। त्याला तिथे कोण सोनसाखळी ओढणार आहे का, चेन स्नॅचर आहे का,
पाकीट मार आहे का, तिकडे लक्ष ठेवायला लागतं. आमची पत्रकाराची जात सामाजिक जीवनामध्ये तशी असते. आम्हाला सत्कार बघता येत नाहीत, आम्हाला कुठे गफलत आहे का बघावं लागतं. आणि असा स्वभाव असलेली आणि असा व्यवसाय असलेली, पेशा असलेली माणसं जेव्हा एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायला जमतात तेव्हा नक्कीच तो माणूस अपवादात्मक असला पाहिजे. आणि आजची गोष्ट अशी आहे की गेला आठवड्यावर माणूस शिव्याच खातोय. गेला आठवड्यावर माणूस शिव्या खातोय. मी घटना सांगत नाही, पण शिव्या खातोय, कारण त्याच्याकडे ते मंत्रालय आहे. आपल्याकडे काय झालं आहे माहिती आहे का मित्रांनो, म्हणजे आमची पिढी आता आउटडेटेड झाली आहे, नवी पिढी आली आहे, ती इतकी विद्वान आहे की आपण कसले विद्वान आहोत त्यापैकी कोणालाच माहीत नाही. त्यामुळे आपण टीकेसाठी जन्माला आलो आहे असं म्हणून ते हे करतात. मला आत्ता मी बोलताना पण त्यांना सांगितलं, आतमध्ये आम्ही चहा घेत होतो तेव्हा सांगितलं की सचिन तेंडुलकर आहे ना किंवा विराट कोहली हे सोडून ती मॅच बघणाऱ्या सगळ्यांना क्रिकेट कळत असतं, फक्त सचिन तेंडुलकरला कळत नसतं आणि विराट कोहलीला कळत नसतं. बॅटमध्ये घालायला नको होते. मित्रांनो, 1-1.5 सेकंदामध्ये बॉल अंगावर येतो तेव्हा त्याने बॅट कशी वापरली पाहिजे हे बॅट हातात न धरलेल्या प्रत्येकाला माहिती असतं. आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये एक मजा अशी झालेली आहे की जगात किंवा प्रामुख्याने भारतामध्ये लाखोच्या संख्येने अर्थशास्त्रज्ञ, परराष्ट्र जाणकार, सुरक्षा सल्लागार इतके निर्माण झालेले. मला एक आठवण येते की 99 साली मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो, तर तिथून परत आल्यानंतर आमचे रुपारेलचे सुरू म्हणून सर होते, ते पुढे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्रिन्सिपल झाले होते. तर ते माझ्या बायकोला भेटले, म्हणाले काय का जाऊन आले. मग केलं, भाऊ पण होता. हो म्हणाले. तर ती मग सांगायला लागली, म्हणे नाही तुझ्याकडून मला भाऊकडून ऐकायचं. तर मला भेटले तेव्हा विचारलं, म्हणे काय रे तुला अमेरिका कशी वाटली. म्हटलं एक मोठा फरक आहे अमेरिका आणि भारतामध्ये. तू म्हणाल काय. तर म्हटलं अमेरिकेत एकच शहाणा माणूस असतो आणि त्याला ते राष्ट्राध्यक्ष करून टाकतात, आणि आपल्याकडे एकच बेअक्कल माणूस असतो त्याला पंतप्रधान करून टाकतात. कारण मित्रांनो, एक गंमत होती की मी 3.5 महिने अमेरिकेत होतो. ग्रँड रॅपिड्स या इलिनॉयच्या त्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये छोट्या, तिथला लोकल पेपर मी घ्यायचो. तुम्हाला गंमत सांगतो, त्या लोकल पेपरमध्ये फक्त एक दिवस 3.5 महिन्यात एक दिवस बिल क्लिंटन याचं नाव वाचायला मिळालं. तो राष्ट्राध्यक्ष होता त्यांचा. पण त्या 3-3.5 महिन्यामध्ये मला वाटत नाही भारतातल्या कुठल्याही प्रादेशिक भाषेत देखील बिल क्लिंटनचं नाव आलेलं नसेल. पण तिथे का नव्हतं, तर ते असल्या गोष्टी बघतच नाहीत. अगदी पत्रकारसुद्धा हे काय ते ठीक आहे, न्यूयॉर्क टाइम, वॉशिंग्टन पोस्ट, आमच्याकडे कोल्हापूरचं एक छोटं वर्तमानपत्र असं सांगलीतलं असतं, ते पण बिल क्लिंटन कसा चुकला याच्यावर अग्रलेख लिहितात. तिकडे नव्हतं. आणि लक्षात ठेवा, बिल क्लिंटनचं नाव होतं त्याचंसुद्धा एक कारण होतं. कारण असं होतं की अमेरिकेच्या जे युनिव्हर्सिटी फेडरेशन आहे, विद्यापीठांचा महासंघ आहे, त्याच्या अध्यक्षाला बिल क्लिंटननी कळवलं होतं की मोठ्या प्रमाणावर परदेशी मुलं इथे येत आहेत, तरुण येत आहेत, इथे नोकऱ्या घेत आहेत, तर आपल्याकडे मुलं शिकतील आणि आपल्या नोकऱ्या आपल्याकडे राहतील यासाठी कोर्सेस तयार करा. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आहेत त्याच जागा भरण्यासाठी आम्हाला परदेशातील मुलं आयात करायला लागतात. असं त्या अध्यक्षाने बिल क्लिंटनला पत्र पाठवलं. तेवढ्यापुरतं त्या 3.5 महिन्यात मला त्या ग्रँड रॅपिड्सच्या वर्तमानपत्रात बिल क्लिंटनचं नाव ऐकायला मिळालं. मला सांगा की का आपल्याला एवढं असं वाटतं की बाकी सगळं जग, मग तिथले पत्रकार बेअक्कल होते का? नाही. पण आपण
जगातल्या कुठल्याही गोष्टीवर टीका करायला जन्माला आलो आहे, अशी जी एक मानसिकता घेऊन एक पत्रकारितेची नवी पिढी गेल्या 25-30 वर्षात तयार झाली, त्याचं नवल वाटतं मला मित्रांनो, नवल वाटतं. की आता तो मालवणची घटना घडली किंवा बदलापूरची घटना घडली, त्याविषयी माहिती काय मला, मी एकदम मागे जातो मित्रांनो. 50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आशीर्वाद नावाचा एक सिनेमा आला होता. मी आज तुमचं कौतुक करतोय, मी संघवाला नाही आहे. तुम्हाला गंमत वाटेल, मी दलित पॅन्थरच्या पहिल्या तरुण संस्थापकांपैकी एक आहे, नामदेव ढसाळ. मी डाव्या चळवळीतून आलेला आहे. पण जेव्हा मला हळूहळू लक्षात यायला लागलं की इथे फक्त पोपटपंची करायला लागेल, मी म्हटलं आपल्याला हे जमणार नाही. आपल्याला मेंदू आहे आणि त्याला गंज चढता कामा नये. तर त्यामध्ये एक फार सुंदर, म्हणजे त्यावेळेला एक होतं, जगात काही झालं, ये सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है घोषणा, हे आमच्या असायच्या त्यावेळेला. म्हणजे तिकडे व्हिएटनाममध्ये काय झालं की आम्ही इकडे बोंबलायला सुरुवात करायचो. कशाला? आमच्या पायाशी काय जळतंय बघा ना. मला एक सांगा की तर त्या सिनेमात, आधी आज सांगतो तुम्हाला, त्या सिनेमात एक सुंदर तो अशोक कुमार काहीतरी गावात तो असतो, तिथून तो बायकोशी भांडण होतो आणि एकटाच निघून येतो, असा मुंबईसारख्या शहरात असतो आणि एकटाच अंगावर फक्त शाल आहे आणि एका बगीचात झोपलेला असतो. आणि त्याची लहान मुलगी असते, ती त्याला खूप आवडत असते वगैरे, अशी लाडकी मुलगी, आणि त्याला डुलकी लागलेली असते बाकावर त्या गार्डनमधल्या. आणि एक छोटीशी त्याच्याच मुलीच्या वयाची मुलगी येते, सारिका, मला वाटते तेव्हा बेबी सारिका म्हणून काम करायची. तर ती त्याला बघते, तो उठतो, तो तिच्याशी बोलायला लागते. ती म्हणते, आज माझा वाढदिवस आहे, बघ मला माझ्या बाबांनी अशी सोन्याची चेन आणली. वर तो जवळ घेऊन तिच्याशी कौतुकाने ममतेने बोलतोय. पण बाल्कनीतल्या बापाला वाटतं की हा आपल्या पोरीची चेन पळवतोय, म्हणून तो उतरतो, खाली येतो आणि मारतो अशोक कुमारला. आता हे सगळं त्या गार्डनमध्ये चालू आहे आणि गार्डनच्या बाहेर तो एक जण बायोस्कोप वगैरे दाखवणारा माणूस आहे. तर तिथून तो बायोस्कोप तो पण बघतो, 4 लोक जमतात. बाजूने जाणारा असा एक पादचारी आहे, त्या सिनेमात तुम्हाला अजूनही बघितला तो दिसेल. तो पादचारी त्या बायोस्कोपवाल्याला विचारतो, क्या हुआ? नहीं, वो कुछ चेन चोरा रहा था, उसको मार रहे लोग. हां असं म्हणतो आणि तो पादचारी आहे, ये सरकार नाही चलेगी असं म्हणून निघून जातो. त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी आहे का मला सांगा. म्हणजे जगात काही घडलं, सरकार जबाबदार आहे. तो उडाणटप्पू एक माणूस पादचारी दाखवला होता, आजचा अख्खा मीडिया तसा होऊन गेलाय. म्हणजे कशाची साल, कशाला रोज सकाळी 9 वाजता आपल्याकडे भोंगा असतो मित्रांनो. काय बोलतोय काय नाही, अरे विचार तरी कराल की नाही. आम्ही पण तरुण होतो, पत्रकार होतो. आम्ही जेव्हा आमच्यावर संस्कार झाले पत्रकारितेचे, तेव्हा तो बोललेला बोलला, पण आपण कुठल्या भाषेत लोकांसमोर जाऊ द्यायचं ह्याचं भान होतं आम्हाला, ह्याचं भान होतं. आज ते राहिले का सांगा मला. आपण लोकांपर्यंत काय घेऊन जातोय. म्हणजे अमुक तमुक काय ते निषेधार्ह आहे, मान्य आहे मला, पण ते निषेधार्ह आहे तर तुम्ही दाखवताय का. बलात्कार असतील, त्या अत्याचार असतील, महिला अत्याचार, त्याच्यावर तुम्ही ज्या बातम्या दाखवता त्याची एक, तुम्हाला त्यातली एक विकृती दिसते. किती चवीने ते सांगितलं जातं. संताप येत नाही मला. नाना पाटेकरची आठवण येते. नाना पाटेकर एकदा फार सुंदर वाक्य नाना पाटेकर बोलला होता. आम्ही गप्पा मारत होतो आणि तो म्हणाला की भाऊ काय कुठे पोचलोय आपण. आमच्या बालपणी आम्ही मदर इंडिया नावाचा सिनेमा बघितला होता. त्यामध्ये तो व्हिलन सावकार दाखवलाय आणि तो त्या नायिका ती नर्गिस होती, तिच्याकडे हावऱ्या नजरेने बघतो. नसतं काही करत नाही, जवळ जात नाही, काही नाही. तो एका हावऱ्या नजरेने त्या नायिकेकडे बघतो. ते बघून म्हणाला आपल्या डोक्यात झिणझिण्या यायच्या. आता इंटरव्हलपर्यंत 2 बलात्कार होऊन जातात. कुणाला काही वाटत नाही, कुणाला काही वाटत नाही. 2 मिनिटासाठी आम्ही वी वॉन्ट जस्टिस वगैरे बोर्ड घेऊन उभे राहतो. कॅमेरे बंद झाले की आमच्या हातातले फलक खाली येतात
समस्या ती आहे मित्रांनो. आता जो विषय आहे समाजकारण आणि राजकारण, कुठे समाजकारण संपतं कुठे राजकारण सुरू होतं ह्याचा पत्ता नाही आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले, त्यांनी एक शब्द चांगला वापरला होता, आंदोलनजीवी. आंदोलनजीवी हे आंदोलनावर जगणारी माणसं तयार झालीत आणि आंदोलनं ही कॅमेऱ्यापुरती बंदिस्त झालीत. तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही टी व्हीवर बघता आणि त्या जागी जाऊन बघा, तुम्हाला कळेल कॅमेरा समोर आला की ज्या घोषणा असतात पण बाकीचे सगळे बारगळलेले असतात. अशी आंदोलनं नव्हती. आम्ही पण आंदोलनातून आलो आहे आणि केवढं मोठं शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेले आहेत. मी 2 वर्षापूर्वी त्या जयपूरला त्या हिंदी लोकांचं एक हे होतं, तिथे गेलो होतो, मुद्दाम बोलवलं होतं मला. तर तिथे काय बदलला, देश कसा बदलला, कुठे येऊन पोहोचलोय आपण. तुम्ही त्यांना एक मुद्दाम आठवण सांगितली. 91 सालची गोष्ट आहे मित्रांनो. इथून जवळ उल्हासनगरला रिंकू पाटील नावाच्या एका मुलीवर परीक्षा केंद्रामध्ये रॉकेल येथून तिला पेटवण्यात आली. एकतर्फी प्रेमाचं प्रकरण होतं. 1.5 महिना मित्रांनो त्याची हेडलाईन चालली होतं. आजच्यासारखी चॅनेल नव्हती, वर्तमानपत्र होती, सांज वर्तमानपत्र होती. 1 ते 1.5 महिना त्याची हेडलाईन चालू होती. 2021 मध्ये 5,500 आणि 2022 मध्ये 7,000 बलात्कार झाले. तेव्हा कोणी ब्रेकिंग न्यूज केली नाही. मित्रांनो, मी ब्युट्यूबर म्हणून यायला आवडतं, मला पत्रकार म्हणून यायला अग्रलेख मी जपून ठेवलेला आहे. हितोपदेश नावाचा अग्रलेख होता त्या काळात. केतकर संपादक होते आणि त्या हितोपदेशामध्ये केतकरांनी लिहिलं होतं की वकील, न्यायमूर्ती, निवृत्त अधिकारी, प्रशासकीय, निवृत्त लष्करी अधिकारी, बुद्धिजीवी, प्राध्यापक, लेखक, साहित्यिक, नाटककार मिळून राजकारण्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी मोठ्या मोठ्या आवेशात बोलत असतात आणि पत्रकार त्यांना प्रसिद्धी देत असतात. पण पत्रकारांच्या आविष्कार स्वातंत्र्यावर अंकुश ठेवणारा कोण आहे? तो नको का? हा प्रश्न महाराष्ट्रीयन्समध्येच विचारला गेला होता. पण मग तेच केतकर असताना तो निपाणीकर, त्याच्यावर झाकपाक का केली जाते? कारण त्याची बातमी मठामध्ये आली नाही, पण चौकट आली, निपाणीकर आमचा स्ट्रिंजर आहे, रेग्युलर पत्रकार नाही. मग श्रीकांत टोळ पण स्ट्रिंजर होता. इथे कळतं की आमचा तो बाब्या, म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ती बाजू घ्यायची, नको तेव्हा ही बाजू घ्यायची. असं जेव्हा होतं तेव्हा पत्रकारिता संपते मित्रांनो. तेव्हा कोणीही आज निष्पक्षतेचा दावा करू नये, अजिबात करू नये. जे लोक हाथरसला धावत होते, जे लोक रोज उठून मणिपूरची चर्चा करत होते, ते कोलकात्याची चर्चा करत नाहीत. हे अर्थात मला माझं नुकसान का वाटतं? मी पण पत्रकारितेतून आलेलो आहे. कारण मग कसं होतं, हा पण त्यातलाच असं वाटायला लागतं. पण मित्रांनो, त्या भ्रष्ट पोलिसांमध्ये सुद्धा एक तुकाराम उंबळे निघतोय, विसरू नका. फरक तिथे पडतो मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला संरक्षण पाहिजे. मी विरोधक आहे पत्रकारांच्या संरक्षणाचा. तुम्हाला कोणी मारत असेल तर तो प्रोफेशनल हजार्ड आहे. किराणावाल्याला मारतात, कंडक्टरला मारतात, डॉक्टरला मारतात, इंजिनियरला जो लोक मारत असतील तर पत्रकारांना का मारायचं नाही? म्हणजे जे निर्भय बनू आणि लढवय्ये असतात तेच सगळ्यात जास्त भित्रे असतात. संरक्षण द्या म्हणतात. अजब आहे. समाजकारण तिथून विस्कटत जातं मित्रांनो. तुमच्याकडे येणाऱ्या माहितीत भेसळ असली की आपोआपच पुढच्या सगळ्या गोष्टी भेसळीच्या होत जातात. आज मालवणवरून कल्लोळ माजवणारे आहेत, ते विसरले
की त्यांचंच सरकार असताना JCB लावून अमरावतीत पुतळा उचलला गेला होता. तेव्हा महाराजांचा सन्मान केला होता तुम्ही. कायदेशीर बेकायदेशीर बाजूला ठेवा, ते लोकांना विश्वासात घेऊनही करता आलं असतं. पण JCB लावून पुतळा उचलला गेला होता का? तो काय राणा कोण आहे, त्यांनी तो लावला, तो विचारलं नाही, परवानगी नव्हती वगैरे वगैरे वगैरे. मग ते म्हणायचं टेक्निकल आहे. मग हे पण नैसर्गिक आहे ना. आणि याच्यावरून जेव्हा बातम्या रंगवल्या जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की ही पत्रकारिता नाही, हा अजेंडा आहे. हा अजेंडा आहे. आणि हे करणारा एक वर्ग असतो. ज्यावेळेला 96 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा मेपू रेगे नावाचे मोठे विचारवंत, त्यांनी नवभारत नावाच्या द्वैमासिकामध्ये एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता की ठाकरे अशी भाषा का बोलतात. बाळासाहेबांवर लिहिलं होतं. पण गंमत अशी की तो लेख छापून देखील त्यातलं आपल्याला सोयीचं आहे तेवढं दाखवायचं, बाकीचं टाळायचं. त्याच्यात फार सुंदर मेपू रेगेंनी वर्णन केलेलं आहे की समाजामध्ये जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो, अभिजन म्हणजे बुद्धिजीवी वगैरे ते असतात, ते समाजात जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो तेव्हा तो त्याच्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे राहुल गांधी चुकले तरी सांभाळून घ्यायचं. मोदींनी डोक्यावर केस नसताना केसाला हात लावा, झोडा मोदीला. 2002 पासून मोदींना टार्गेट केलं जाते. त्याच पत्रकारांना राहुल गांधींच्या चुका दिसत नाहीत. राहुल गांधींच्या चुका दिसत नाहीत. लागोपाठ तिसऱ्यांदा 100च्या खाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आली तरी राहुल गांधींचा मोठा नैतिक विजय असतो. पण तिसऱ्यांदा लागोपाठ पंतप्रधान झालेले मोदी मात्र पराभूत झालेले असतात. या देशातल्या अभिजन वर्गाविषयी मी बोलतोय. आणि मेपू रेगे तेच सांगतात, ज्या वेळेला एखाद्या समाजात अभिजन वर्ग असतो तो आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. आणि याची उलटी बाजू अशी की त्या परिघाबाहेरच्या लोकांशी हा अभिजन वर्ग अतिरेकी असभ्य वागतो. कळलं मोदींना का शिव्या घातल्या जातात? मोदींच्या चुका नसलेल्याही चुका म्हणून का दाखवल्या जातात? कारण त्या चुका दाखवल्या तर मी अभिजन होतो. बुद्धिजीवी होण्याची सोपी व्याख्या आहे. मोदी चुकीचा ठरवा, संघ चुकीचा ठरवा, झालात अभिजन. सेक्युलरिझमचं जानवं गाळव्यात अडकवलं की मी सगळ्यात मोठा काय तो वेदशास्त्र वगैरे संपन्न होऊन जातो. इथे पत्रकारितेची घसरण झाली आणि आपोआप समाजकारणाची घसरण झाली. मी तो लेख मुद्दाम तुम्हाला का सांगितला, तो नंतर अगत्याने महाराष्ट्र टाइम्सने पण छापला होता आणि निखिल वगळेने महानगरमध्ये पण छापला होता. पण त्यातला जो काय म्हणतात तो गाभा आहे, आशय आहे, तो किती लोकांनी अंमलात आणला विसरून गेलेत सगळे. आणि त्याच्या पुढचाही त्या लेखातला तो भाग फार महत्त्वाचा आहे की संस्कृती कोण निर्माण करतं. संस्कृती कोण निर्माण करतं ते पण मेपू रेग्यांनी त्यात सांगितलेलं होतं की काळानुसार असभ्य मानलेल्या अनेक गोष्टी सभ्य म्हणून स्वीकारल्या जातात. म्हणजे आधी तुम्ही ज्याला नालायक म्हणणार त्यालाच नंतर लायकी लावायची आणि ते स्वीकारायचं. हे अत्यंत मेपू रेगेंची भाषा क्लिष्ट होती. पण मी सोपं करून तुम्हाला सांगायचं म्हणजे एक लक्षात ठेवा मित्रांनो, कितीही मोठे भाषाशास्त्रज्ञ मोठे असले, नामवंत असले, भाषा विशारद असले तरी ते भाषा निर्माण करत नाहीत. ते भाषेचं व्याकरण तयार करतात. भाषा तुम्ही आम्ही तयार करतो. तुम्ही आम्ही तयार करतो. हे आणखीन सोपं करायचं तर कसं होईल? एक गावात एक दगड ठेवलेला असतो कुठे वडाखाली, पिंपळाखाली, त्याला शेंदूर फासतात, त्याचं पूजन सुरू होतं, लोक डोकं टेकायला लागतात, झालं सुरू.
मग एक दिवस तिथे जमणारी गर्दी बघून एक जण येऊन बसतो आणि म्हणतो 2 फूट लांबून नमस्कार करायचा, नारळ इथे ठेवायचा. तो पुजारी बनतो आणि आपण ज्याला देव बनवलाय त्याचा तो कारभारी होऊन बसतो. यापेक्षा अभिजन वर्ग वेगळा नसतो. मोदींना तुम्ही आम्ही मोदी बनवलं मतदारांनी आणि मोदींना लोक मतं देणार नाहीत असं सांगणारे जे होते ते नंतरच्या काळात म्हणायला लागले, तुम्हाला यासाठी पंतप्रधान केलेलं नाही. अरे तू होणारच नाही म्हणत होतास ना, लोकांनी त्याला पंतप्रधान केलंय, तू नाही केला. ये चाय वाला कभी प्रधानमंत्री हो नहीं हो सकता, नहीं हो सकता, नहीं हो सकता असं म्हटलं होतं ना. तरी तो झाला. आणि तो झाल्यावर मणिशंकर अय्यरचे चाहते सांगतात की अहो तुम्हाला यासाठी मतं दिलेली नाहीत. कळलं तुम्हाला मी काय सांगितलं ते अभिजन वर्ग. आणि तेव्हा एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी फार बोलतोय काय असं, एक मोठी गोष्ट असते मित्रांनो की ऐकावं सगळ्यांचं. म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे. गंमत अशी असते मित्रांनो की आपलं मत बनवण्याचा प्रयत्न केला जात असतो, मार्केटिंग केलं. आता पत्रकारिताही मार्केटिंग झालेलं आहे. आणि हळूहळू करत मेनस्ट्रीम मीडिया मागे पडल्यानंतर सोशल मीडियात सुद्धा मार्केटिंग कंपन्या घुसलेल्या आहेत. मला जास्त लोक ऐकत असतील तर त्याच्यात आपला अजेंडा घुसवण्यासाठी मार्केटिंग कंपन्या येतात. आणि फक्त पॉलिटिकल नाही, अगदी दुकानवाले, थोडा व्यवसायवाले ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे यूट्यूबमध्ये सुद्धा अशा कार्यक्रमात घुसायचा प्रयत्न करतात आणि काही प्रमाणात यशस्वी पण झालेले आहेत. पण मी तुम्हाला एक आठवण सांगेन मित्रांनो, जेफरसन अमेरिकेच्या घटनाकारांपैकी एक ज्याला मानला जातो, त्या जेफरसनचं एक फार सुंदर वचन मी वाचलं, आय नेव्हर रीड ए न्यूजपेपर अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. काय वाक्य आहे बघा, की मी वर्तमानपत्र वाचतच नाही आणि मला सगळं माहिती असतं. याचा अर्थ वर्तमानपत्र जर तुम्हाला इल इन्फॉर्म करत असतील तर ते तुमचं मत बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुमच्या मनात गोंधळ माजवत असतात. कालच आमचं परवा पुण्याला प्रोग्राम झाला, त्याच्यात निरगुडकर आणि मी असा संवाद होता मुलाखतीसारखा. तर तिथे मला प्रश्न विचारला की फेक नॅरेटिव्हनी भाजप हरला का. म्हटलं हीच तर गंमत आहे. भाजप लोकसभा निवडणुकीत हरला हा फेक नॅरेटिव्ह नाही आहे. फेक नॅरेटिव्हने भाजप हरला असं नाही, भाजप हरला हा फेक नॅरेटिव्ह आहे. तर त्यांनी मला प्रश्न विचारले की कसं हरला, तर दिसतोय 240 वर आले, 303 होते. म्हटलं हीच तर गंमत असते. त्याला मी डकवर्थ लुईस म्हणतो. क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस नावाचा एक शब्द आहे. म्हणजे आधीची टीम खेळून झाली, त्यांनी जे रन्स केले ते आम्हाला करायचे आहेत, मग त्या 50 ओव्हरमध्ये करायचं. त्याप्रमाणे पुढची टीम असते ते आपल्या हिशोबात ओव्हरमागे इतक्या अशा पद्धतीत करत असते. आता मध्ये पाऊस पडला तर त्यानंतर जी टीम खेळते त्याचा गुन्हा नाही आहे, पण मग ओव्हर्स कमी करतात आणि आता एवढ्या ओव्हर्समध्ये इतके रन्स करत करत. साऊथ आफ्रिकेची एक मॅच चालू होती आणि असा 2-3दा पाऊस पडला. साऊथ आफ्रिकेवर अशी पाळी आली की डकवर्थ लुईसनुसार त्यांनी सांगितलं की आता एक बॉलमध्ये 36 रन्स करा. म्हणजे 50 ओव्हरची मॅच ही 22-23 ओव्हर्सवर आणली गेली आणि शेवटी तिसरा पाऊस काय, चौथा पाऊस बंद पडल्यानंतर आता म्हणाले एक बॉलवर 36 रन्स करायचे. हा डकवर्थ लुईस. तो गावस्कर कॉमेंट्री करत होता, संतापला म्हणे कुठून काढलं हे, मग तो एक बॉल पण टाकू नका ना, साऊथ आफ्रिका हरला असं जाहीर करा. तर जो डकवर्थ लुईस आहे त्याप्रमाणे तुम्ही विचार केला की तुम्हाला कळेल. मी तुम्हाला आकडे सांगतो मग कळेल. 2014 मध्ये 31% मतं भाजपला होती, जागा 282 होत्या. 2019 मध्ये भाजपला 38% मतं होती, जागा 303 होत्या. 2024 मध्ये भाजपची मतं 37% झाली, जागा
240 झाल्या. भाजप हरला असेल तर 6% अधिक म्हणून कसा काय हरला? 31%वर जर 282 जागा होत्या. डकवर्थ लुईस आहे. आणि म्हटलं हे अधिक सोपं करायचं तर आपण पिढ्यानुपिढ्या ऐकत आलेली एक गोष्ट आहे की ते मडकं अर्धच भरलेलं असतं, मग तो कावळा बघतो आता आपली चोच आत जात नाही, मग तो तिकडचे दगड आणून त्याच्यात टाकतो आणि पाण्याची लेवल वर येते. समोरच्या कावळ्याने ममता नावाचा दगड आणून टाकला, अखिलेश नावाचा एक दगड आणून टाकला, पाणी वर आलं. आणि हे लोक म्हणाले आपलं मडकं भरलेलं आहे, उदासीन बसले. आणि त्यामुळे 37% असून सुद्धा जागा कमी झाल्या. असो, राजकारणात मी जास्त घुसत नाही, पण एक गोष्ट असे की तुम्ही जे करताय, आता रवींद्र कुल चव्हाणांसारखा कार्यकर्ता आहे, हा काम करतो, पण त्या समाजकारणाचा डंका पिटला गेला नाही. खटाखट खोटं पण विकत घेतलं गेलं. आणि तुम्ही 6,000 देताय ते तुम्ही लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवू शकला नाहीत. रोजच्या रोज उठून 22 वर्ष होत आली आता मोदींना शिव्या घालणारे, मोदींवर प्रेम करतात का त्यालाच तर नफरत म्हणतात. आणि म्हणतात मी मोहब्बतचं दुकान काढायला लावलोय. अजब आहे. हे ओरडून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग तुम्ही गोंधळून जाता. आणि हे आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे. आईन्स्टाईनचं फार सुंदर वचन आहे. तो मूर्ख माणूस नेहमी कॉन्फिडंट असतो आणि बुद्धिजीवी कायम कन्फ्यूज असतो. भाजपमध्ये बुद्धिजीवींची संख्या वाढली आहे सध्या. प्रत्येकजण शहाणा आहे. टपरीवर कटिंग चहा पिताना अमित शहा कुठे चुकले? मला गेल्या महिन्यात अशाच दरम्यान 27-28 जुलैला दिल्लीमध्ये संघाच्या लोकांनी एक सेमिनार भरवला होता. देशभरचे 100 कॉलमिस्ट बोलवले. मी तिथे होतो आणि तिथे सगळे संघाला पूरक ती खार आहे. तिचा सेतू कसा बनवावा हे रामाला, हनुमानाला, लक्ष्मणाला, सुग्रीवाला शिकवायला गेली असती तर तिने ते 4 कण टाकले नसते. आणि ती काय सांगते, हे रामाला आणि कळलं नसतं तर सेतूच बांधला गेला नसतं, पुढचं रामायणच झालं नसतं. तर आपण इथे जमलेले जे कॉलमिस्ट आहोत, स्तंभलेखक आहोत, त्यांनी एक लक्षात ठेवा, आपण खारी आहोत. संघाने काय करावं हे आपण शिकवायचं नाही. 99 वर्ष त्यांनी जर एक संघटना चालवली आहे तर आपल्याला ते काहीतरी चांगलं करतात असं वाटतं म्हणून आपण आलो आहे ना. मग आपण खारीचा वाटा उचलायचा. परत आपण तिकडे येतो की सचिन तेंडुलकरने बॅटमध्ये घालायला नको होते. आपल्याला जास्त कळतं, त्याला नाही कळत. ही जी मानसिकता आहे त्यातून बाहेर पडावं लागतं. आपण एक चांगलं कार्य चाललं आहे, आपण त्याच्यात मोठी जबाबदारी उचलू शकत नसू तर आपल्याला जेवढं करता येईल मी काय करावं एवढंच माहीत नसतं. प्रत्येकाने दुसऱ्याने, आता आपले माजी मुख्यमंत्री बघा ना, मर्द असाल तर हे करा, तमुक असाल तर तमुक करा. मी काय करणार? मी काहीच करणार नाही. मी घरात बसणार. ऐकतो ना आपण, रोज ऐकतो. कधीतरी बोला ना मी करीन म्हणून, मी काही करणार नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि त्यांना कोणी विचारत पण नाही, अहो तुम्ही काय करणार? मी फेसबुक लाईव्ह करणार. कधीतरी विचारा उलट. पत्रकारांची धडाडी बघा किती, की बोबडी वळते हो, त्याला धडाडी म्हणतात आजकाल. समोर योग्य प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही, कधीतरी उलट. अहो मी साधी गोष्ट सांगतो की राहुल गांधींना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारावा की तुम्ही जे काय 8,500 रुपये खटाखट टाकणार होता, बँकेच्या खात्यात टाकणार होता ना,
मग ती बँकेची खाती तुमच्या दादीने काढली का? झिरो बॅलन्स अकाउंट तुमच्या पप्पानी काढली का? ती खाती तुमच्या मनमोहन चाचाने काढली का? नाही काढली ना, ती मोदींनी काढली. मोदी हा किती दूरगामी विचार करणारा माणूस आहे बघा, बाकी नालायक आहे. पण राहुल गांधींसाठी त्याने एक काम केलं. कधी 34मध्ये 29मध्ये कधीतरी राहुल गांधी पंतप्रधान होणार तर त्याला खटाखट पैसे टाकता यावे म्हणून 16-17 त्यांनी खाती काढून ठेवली. बाकी कोणासाठी काय केलं नाही, पण राहुल गांधींसाठी तरी एक काम मोदींनी केलं आहे ना. ते कधी काँग्रेसवाल्यांनी मान्य केलं का? किंवा राहुल गांधींना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की तू खात्यात टाकणार ती खाती कोणी काढली? मग आजपर्यंत तुम्ही का काढली नव्हती? जर मोदी काढू शकतो तर तुम्ही का नाही काढली? हे विचारायची अक्कल नाही, त्याला पत्रकार म्हणतात. मी हे 2017-18चा काळ असेल. मी सोलापूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मराठा मोर्चे आणि सगळी गडबड होती, त्यामुळे मला बस मिळाली नाही. मी थांबलो होतो. तर तिथले पत्रकार माझ्याकडे आले, काही पत्रकार संघवाले म्हणाले तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला आला का? मी म्हटलं मोकळा बसलो आहे, तिकडे येऊन बडबडलो. मग तिथे काही उत्साही पत्रकार होते आणि उत्साही अर्थात पुरोगामी असतात. त्यामुळे त्याने विचारलं मला, एवढे ज्येष्ठ तुम्ही इतकं प्रतिगामी का लिहिता? म्हटलं बाळांनो, मला पुरोगामी प्रतिगामी म्हणजे काय कळत नाही, तुम्ही शिकवाल का मला? तर म्हणा आम्ही काय शिकवणार. म्हटलं नाही, मला तर तुम्ही म्हणता प्रतिगामी, पण मी प्रतिगामी मला कळायला पाहिजे आणि तुम्ही सांगा. म्हणून मी त्यांना एक प्रसंग सांगितला. म्हटलं 1972च्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या नागपाड्यात असलेल्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं अधिवेशन होतं आणि तिथे हमीद दलवाईने त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला होता. मी त्या मोर्चात होतो. म्हटलं आता त्या मोर्चात असल्यामुळे मी पुरोगामी होतो का? कारण माझ्याबरोबर हुसेन दलवाई पण होते, माझ्याबरोबर भालचंद्र मुणगेकर होते. मी आजसुद्धा ट्रिपल तलाक विरुद्ध आहे, ते दोघे आहेत का? मग मी तेव्हा पुरोगामी होतो की प्रतिगामी होतो? आज प्रतिगामी आहे की आज पुरोगामी आहे? ते तेव्हा पुरोगामी होते, आज प्रतिगामी आहे. काय आहे नेमकं? ती मुलं म्हणाले आम्हाला ह्यातलं काही माहिती नाही हो. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तर तुम्ही बुद्धिमान आहात, मी अडाणी आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल पुण्याच्या त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणच्या पूजेवरून एक वाद झाला होता 4-5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी. तर ते कशाला, मग सुप्रियाताई पण पुरोगामी बोलल्या लगेच की तुमचा देव काय तो घरात ठेवा, सार्वजनिक दागी नको वगैरे. आणि त्याच्यावर चर्चा होती. मी गेलो नव्हतो, पण आपलं तुमचाच डोंबिवलीकर आमचा सच्चिदानंद शेवडेचा मला फोन आला होता, भाऊ काय मुद्दा असेल तर द्या. मी त्याला एक मुद्दा दिला म्हणून, पण त्याला अट घातली होती की शेवटच्या राऊंडमध्ये हे बोलायचं. घटना अशी होती की 1956-55च्या सुमाराला कधीतरी मुंबईच्या कापड गिरण्या ज्या आहेत त्या कापड गिरण्यांमध्ये कामगारांनी सत्यनारायण आतमध्ये गिरणीच्या करायचा हा कामगारांचा हक्क आहे असं कामगार युनियनने आंदोलन केलं. 2 दिवस संप झाला काय तो, आणि शेवटी ती मागणी मान्य झाली. गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि ती युनियन कम्युनिस्ट पार्टीची होती. आता गंमत अशी की फर्ग्युसन कॉलेजमधले आजच्या पिढीतले कम्युनिस्ट म्हणतात की नाही, कॉलेजमध्ये ना कामाच्या जागी सत्यनारायण नको. म्हटलं हा किस्सा सांगायचा आणि विचारायचं की ते कम्युनिस्ट बेअक्कल होते की तुम्ही आहात, तुम्ही ठरवा. तुम्ही तत्त्वज्ञान आणि विचारावर बोलता ना, ठरवा तुम्ही. ते सगळं झाल्यानंतर तो अँकर नंतर सच्चिदानंद शेवडेला म्हणाला की अहो हे तुम्ही आधी बोलायला पाहतो. तो म्हणाला नाही, भाऊंनी दिलेला मुद्दा आहे आणि त्यांनी सांगितलं होतं शेवटी सांगायचं. गंमत बघा ना, माहिती नाही त्याच्यावर अधिकारवाणीने बोलणं
मूर्ख नेहमी कॉन्फिडंट असतात. आईन्स्टाईनने म्हटले, भाऊ तोरसेकरने नाही, भाऊ तोरसेकरने. पण लक्षात ठेवा मित्रांनो, कॉन्फिडन्स कधी कधी चुकीचा असला तरी तो यश देऊन जातो. 2024च्या निवडणुकीकडे बघायचं असेल तर राहुल गांधी का जिंकले आणि भाजप का मागे पडला याचं उत्तर मिळेल. सगळे बुद्धिजीवी झालेत. मला वाटतं भाजपमध्ये नेते कमी नाही, प्रवक्ते जास्त झालेत. म्हणेल तो प्रवक्ता आहे. दुर्दैवाने ही माणसं मागे पडलीत. ही माणसं मागे पडलीत जे समाजकारण करतात आणि समाजकारणातून राजकारण शोधत जातात. कारण समाजकारण हे राजकीय पक्षांसाठी पाळामुळांसारखं असतं. ती पाळंमुळं जोपर्यंत घट्ट रुजवलेली असतात त्याची फळं तुम्हाला अनेक वर्षे येतात. नाकर्तेपणाने काँग्रेसची नासाडी झालेली आहे, तरीही काँग्रेस आज गांधीजींच्या काळापासून रुजवलेली जी मुळं पाळं आहेत त्याच्यावर टिकून राहिलेली आहे. तेव्हा कधीही कार्यकर्ता हे एखाद्या पक्षाचं संघटनेची पाळंमुळं असतात. ती जेवढी जपाल, त्यांची जेवढी संगोपन कराल तेवढं तो वाढतं. आणि ती पाळंमुळं म्हणजे रवींद्र चव्हाण असतात. पलीकडे बसलेत आमचे जगन्नाथ पाटील. रवींद्र चव्हाण राजकारणात नव्हते तेव्हा निवडून आलेला माणूस आहे. त्याला पक्ष सोडून जावंसं वाटलं नाही हो. त्याला पाळंमुळं म्हणतात. अशी माणसं जमिनीखाली गाडून घेतात म्हणून मी त्यांना पाळंमुळं म्हणतो. जेव्हा जगन्नाथ पाटील हे पक्ष उभा करतात आणि पुढे आलेलं पानं फुलं एखादी शाखा रवींद्र चव्हाण बघून आपण बघतो, जगन्नाथ पाटील विसरायचा नसतो. नुसती फुलं फळं पानं बघून चालत नाही, तर खाली गाडली गेलेली आणि स्वतःला गाडून घेणारी मुळं जी असतात ती महत्त्वाची असतात. आणि जेव्हा अशा झाडांच्या फांद्या पसरतात त्याच्यावर पक्षी येऊन बसतात, घरटं करतात, एजन्सीत येतात, मार्केटिंग करतात. ते जे पक्षी येऊन तात्पुरते बसलेत ना, ते ओसाड झालं की पळून जातात. हे विसरायचं नसतं. 14 पासून 24 पर्यंत भाजपचं यश पानं फुलं फळं बघून अनेक एजन्सीज, अनेक मार्केटिंग कंपन्या येऊन बसल्या. भाजप पाळंमुळं विसरला. 24च्या पराभवाचं विश्लेषण मित्रांनो ते आहे. राजकारण ज्या वेळेला जमिनीत घट्ट रोवून बसलेल्या समाजकारणाला विसरतं, तिथे वृक्ष कोरडा पडायला लागतो, सुका पडायला लागतो, त्याची काय ती पतझड सुरू होते. मला असं वाटतं की 2024च्या विधानसभा निवडणुका जिंकणं अवघड नाही, पण जिंकण्यासाठी शरद पवार पण व्हावं लागतं. पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळे सहकारी सोडून गेले, माणूस एकटा झुंजला. लक्षात घ्या. आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे. प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे. शरद पवारांवर मी सतत टीका करत असतो, पण त्यांचे गुण आहेत ते पण तुम्हाला ओळखता आणि सांगता आल्या पाहिजेत. आज चिंता आहे भाजपमध्ये, विधानसभेचं काय, विधानसभेचं काय. 84च्या वयात शरद पवार व्याधीग्रस्त असून सुद्धा ज्या प्रकारे झुंजले त्यातली चांगली गोष्ट उचलता आली पाहिजे. आपल्याला चांगली गोष्ट उचलता आली. आणि मित्रांनो, एक गोष्ट असते की अहमदाबादला त्या काही ते स्टेडियम आहे, तिथे लिमिटेड ओव्हर्सची मॅच फायनल भारत हरला. तेव्हा जर कपाळाला हात लावून तो रोहित आणि काय ते विराट कोहली बसले असते तर 2020चा वर्ल्ड कप जिंकू शकले नसते. हे टप्पे येत असतात. पण तो खेळाडू त्यावेळेला खेळणं आवश्यक असतं आणि तोच खेळला पाहिजे.
बाकीचा लॉजिस्टिक सपोर्ट असतो, थेरपिस्ट असतो, आणखी कोण मसाजिस्ट असतो वगैरे वगैरे, पण ते मॅच लढत नाहीत. मॅच खेळाडूला लढावी लागते. हे जर भाजपने या लक्षात घेतलं तर अवघड नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की अशी माणसं वाढवा. हे फक्त डोंबिवलीत नको, अनेक ठिकाणी न्या. तर पक्ष, आणि ते इथलेच नाही, काँग्रेसमध्ये असलेले चांगले असो, कुठल्याही पक्षातले राष्ट्रहितासाठी झटणारे लढणारे कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत. मला त्या संघाच्या त्या बैठकीमध्ये फार सुंदर मोहन भागवतांशी आणि माझी इंटरॅक्शन झाली. ते म्हणाले भाजप हा आमचा काही उद्दिष्ट नाही आहे, आमचं राष्ट्रहित आणि राष्ट्रचरित्र निर्माण हे काम आहे. किंवा काँग्रेस आहे की कोण नाही, राष्ट्र हे महत्त्वाचं असतं. जर भाजप राष्ट्रासाठी उभा राहत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि अनेकांची तक्रार आहे म्हणून जाता जाता थोडीशी गंमत सांगून हे करतो की अजितदादांचं निवडणूक चिन्ह घडी आहे, घड्याळ. त्याची जाहिरात सगळी होती, ती न बघता तुम्ही त्यांना बरोबर घेतलेत. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. गफलत तिथे होते मित्रांनो. एवढ्यावर थांबतो. नमस्कार.